बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी या परिसरामध्ये लोंढे या गुन्हेगारी गँगकडून मोठ्या प्रमाणात दहशत माजवली जाते, खंडणी मागितली जाते, खंडणी न दिल्यास चुकीच्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जातं, दबाव आणला जातो, अशा प्रकारचा आरोप करत हे खालापुरी गावातील अनेक गावकरी डोळ्यावर काळी पट्टी बांधून गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। माझ्यासोबत काही उपोषणकर्त्या महिला देखील आहेत। काय नेमकं प्रकरण आहे आजी? तुम्हाला कशा प्रकारचा त्रास होतोय आणि कोण तुम्हाला हा त्रास देत आहे? कल्याण लोंढे, त्याचे पोरं, त्याचे पुतणे, आम्हाला 5 लाख द्या, नाही तर इथून उठून जा, नाही तर तुमच्या नाताचे हातपाय मोडून आम्ही खदानीत फेकून देऊ। आणि आम्ही आंघोळीला बसले तर माझी त्यांनी सारी वडावडी केली, माझ्या सोनाला त्यांनी घरात ओढलं, माझ्याकडे पळाली तर तिला भीतीवर दाबलं आणि मारहाण केली तुम्हाला? हा, मारहाण केली आम्हाला। कधीची घटना आहे? त्याचं तारीख नाही माझ्या ध्यानात राहिली मला। काय काय तुमची कळतंय? आर्थिक देवाणघेवाण होती? काय आमचं नेमकं? देणं घेणं नव्हतं त्यांची ना आमची दुश्मनी नव्हती, आमचं काहीच नव्हतं, आमचा बरेपणा होता। फक्त आमचा मुलगा दुसऱ्या मुलात हिंडतो म्हणून त्यांनी हे केलं एवढं। दबाव अशा पद्धतीने आणला जातोय। आणि तुमचं काय प्रकरण आहे नेमकं मावशी? काय तुम्हाला त्रास दिला जातोय या लोकांकडून आणि या सर्व लोकांकडून मारहाणीचा हे देखील तुम्ही आरोप करताय? कशा पद्धतीने हा सगळा दबाव आणला जातो? कशा पद्धतीने माझ्या मालकाचं ऍक्सिडेंट झालता, तर 1 लाख रुपये त्यांच्याकडून आम्ही उसने म्हणून घेतले होते। तर त्यांनी मग पुढे चालून 5-6 महिने झाले की म्हणले आम्हाला वावर लिहून द्या। तर आजारी माणूस होतो म्हणून आम्ही म्हणलो पैसे जोपर्यंत येत नाहीत का तोवर वावर द्या। तर आम्ही दिलं ना, आम्ही पैसे द्यायला गेलो तर त्यांनी आम्हाला 1 लाखाचे 46 लाख रुपये मागितले। किती वर्षानंतर? 1 वर्षानंतर तेवढे द्या, नाहीतर मग शेत तर शेत नाही, आणि तुमचं मला एकच मुलगा आहे आणि ते म्हणले आम्हाला 4-4 मुलं आहेत, आमचं काही 1 मरण 2 मरण 3 मरण पण एक तर राहील ना, आणि तुमचं ते मुलगा मारूत आणि तुम्हाला इथून उठून लावत, आमचं कोण काय करणार आहे? तू 10 केशी कर 50 केशी कर, आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही। पण आम्हाला ह्याच्यासाठी आम्हाला न्याय भेटला पाहिजे। आमच्या लेकराला असं गावात वागता आलं पाहिजे। 2 महिने झालं आमचं पोरग मी बाहेर ठेवलेलं आहे, हा, घरी सुद्धा बोलित नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात दहशत आहे, तुम्ही पोलिसात तक्रार दिली नाही का? आम्ही तक्रार दिली पोलिसात, पण काय गुन्हा अजून दाखल काही नाही. गुन्हा दाखलच नाही, त्याच्यामुळेच बसलो तो उपोषणाला। जोपर्यंत काय होत नाही का तोपर्यंत आम्ही उठणार नाही। नक्कीच गुन्हेगारांवर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका त्यांची आहे। तुमचं काय मामा प्रकरण आहे? आज तुम्ही सुद्धा गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसलेला आहात, काय नेमकं त्यांच्याकडून तुम्हाला त्रास होता? आमचा तेच त्रास आहे, ही पोरायला धमक्या देते, हाणमार करते, खंडणी वसूल करत, पैसे मागत आहेत। किती पैसे? आम्ही 1 लाख रुपये मागत आहेत। हा, 2 पोरं, एक पहिलं होतं त्या बंधनात, त्याच्यावर ती कारवाई सोडून दिली, त्यांचे जामीन फेमीन करून आल्यावर 2 महिन्यांनी याच्यावर हे पोरग माझं कारखान्यावर ड्रायव्हर करते इबसाच्या गाडीवर। ते नेमकं त्या दिवशी तिकडून गावाकडून रानात आलत, यांचे मारामाऱ्या काहीतरी 10-10:30च्या टायमाला झाल्या। पोरग माझ्यापाशी 11:15 11:30ला माझ्यापाशी पोरग आलत, तर ती त्याचं नाव विनाकारण घातलंय। मग नाही पैसे दे, नाही तर मग तुझं नाव पडत नाही म्हणते आम्ही। 1 लाख रुपये द्या, नाही तर मग हा, नाव गुन्ह्यात टाकू. नाव गुन्ह्यात टाकू। मग ते टाकलं। मग त्याला आमची खूप बेजारी झाली ना, की आम्ही जर ही कारवाई केली तर आता पोलीस प्रशासनाकडे 12-13 दिवस झाले आज, त्यांनी कुठलीच काही दखल घेतलेली नाही। म्हणजे तुम्ही तक्रार दिली? तक्रार दिली, लेखी तक्रार दिली सगळे, आणि दिली ती एकदम कायदेशीर बरोबर दिली। काय मागणी आता तुमची? मागणी आमच्या पोरायला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या पोरायला मोकळं गावाला हिंडता आलं पाहिजे। यांचे पोरं अजून बी असे लोखंडी पाईपन तीन घेऊन अशा हापचाट्या घालून टारा गाड्या उडवीत पडत आहेत। परवा दिवशी आमच्या पोराला तिथं घरापुढं, आम्ही इथं उपोषणाला असताना मोठ्या मोठ्याने आरडा चालू होता। त्या दिवशी त्याच्या भावाने आमचं पोरग माझं दुकानात गेलं, ते अंक होता त्याला शिवीगाळ केली। मग आम्ही गप्प बसायचं कुठपर्यंत जगायचं का नाही? काय हत्यार आहेत त्यांच्याकडे? हत्यारकडे इथं फोटो लावले दिसतेत ना, हे असे पुन्हा पाईप लोखंडी पाईपवर वाढ घेऊन येतात। हा, हे सागर नावाचा पोरगा, त्याचे ते काय 2 हत्यार? काय पिस्तूल हत्यार नेमके कसली आहेत? तलवारी? पिस्तूल आता ते आम्ही कशाला, आता ते फोटोवर आहे ते आहे, पण ते ह्याच्यात लोखंडाचे गजन पाईप घेऊन ते हिंडलेले आम्ही बघत होतो गाडीवर। तुमची काय तुम्हाला काय त्रास होतो या लोकांपासून, आणि आता तुमची काय मागणी आहे प्रशासनाकडे? त्रास म्हणजे काय, मुलाचे भांडण झाले, त्यांच्यावर केसेस झाल्या, ते कोर्टामार्फत जे काय निर्णय होईल ते आम्हाला मान्य आहे। पण यांचं असं म्हणणं आहे की बा तुमच्या पोराला आम्ही जीवच मारून टाकू। मग जीवच मारायचं काय संबंध, तुमचे काय दहशत आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की बा काय यांनी आम्हाला खंडणी द्यावा। किती?
50,000 रुपयाची खंडणी द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. कशासाठी पण? काय कशासाठी कारण म्हणजे दहशत पैसे उकळायचे, त्याच्यामुळे ते मागताय. आम्ही 10 ते 12 दिवस झालं पोलीसकडे कंप्लेंट केली, ते काय पोलीस दखल घेत नाही. आता काय मागणी आहे तुमची? जोपर्यंत पोलीस दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करू. काय नेमकं तुम्ही इथं समोर फोटो लावले, तुम्ही डोळ्याला काळी पट्टी इथं बांधून बसलेला आहात, काय नेमकं या मागे तुमचं आहे? तुम्हाला काय त्रास होतोय आणि ह्या सगळ्या आरोपींकडे कसल्या प्रकारचे हत्यार आहेत, कशी दहशत माजवली जाते? माझ्या दिराकून माझं रान लिहून घेतलंय, माझ्या घरात पत्रे टाकून पसारा टाकलाय, माझं घर मोकळं करून द्यायनात. मी आता सध्या दुसरीकडे राहायला गेले, दुसऱ्या गावाला. आता किती लोक आहेत हे सगळे गावात? ते आहेत 11 लोक. त्यांच्या विरुद्ध काय कारवाई? त्यांच्या विरुद्ध त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. गेल्या 3 दिवसांपासून खालापुरी गावामध्ये हे सर्व लोक जे आहेत ते आमरण उपोषण करतायत आणि लोंढे या गँगच्या 11 सदस्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी जी आहे ती गावकऱ्यांकडून केली जाते. जोपर्यंत या आरोपींच्या विरोधात कारवाई होणार नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचं देखील या उपोषणकर्त्यांकडून सांगितलं जात आहे. कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, शिरूर, कासार, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.